श्री स्वामी समर्थ. तुम्हाला माहिती आहे का स्वामी समर्थांचे गूढ रहस्य काय? आज आपण जाणून घेणार आहोत जन्म नाही अवतार स्वामी समर्थांची खरी ओळख. ही कथा आहे अशा महापुरुषाची ज्यांचा जन्म झाला नाही तर थेट अवतार म्हणून प्रकट झाले. ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. असं सांगितलं जातं की स्वामी समर्थ हे साधं मानव न होते, ते दत्तावतार मानले जातात. त्यांच्या जन्माबद्दल कुठलीही स्पष्ट माहिती नाही, कारण ते आईच्या गर्भातून जन्मले नाहीत, तर ते अचानक पृथ्वीवर प्रकट झाले. लोककथानुसार हजारो वर्षांपूर्वी भगवान दत्तात्रेयांनी मानवजातीच्या कल्याणासाठी विविध अवतार घेतले. त्याच परंपरेत स्वामी समर्थांचा अवतार झाला. पण त्यांचा जन्म कुठे आणि कसा झाला हे आजही एक गूढ आहे. असं म्हटलं जातं की स्वामी समर्थ प्रथम कर्दळीवनातून प्रकट झाले. ते अनेक वर्ष ध्यानात मग्न होते. त्यांच्याकडे विलक्षण शक्ती होती. लोकांच्या मनात काय चाललं आहे हे त्यांना सहज समजत होतं. एक दिवस ते अचानक अक्कलकोट येथे प्रकट झाले. कोणालाही माहिती नव्हतं की ते कुठून आले, पण त्यांच्या दर्शनाने लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडू लागले. एका गरीब माणसाला त्यांनी आशीर्वाद दिला आणि त्यांचं आयुष्य बदललं. एका आजारी व्यक्तीला त्यांनी स्पर्श केला आणि तो बरा झाला. अशा अनेक घटना लोकांनी अनुभवल्या आणि हळूहळू लोकांना जाणवलं की हे साधे संत नाहीत, तर देवांचा अवतार आहेत. स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हीच ओळ आजही लाखो भक्तांना धैर्य देते. त्यांच्या डोळ्यात एक दिव्य तेज होतं, त्यांच्या शब्दात शक्ती होती आणि त्यांच्या उपस्थितीत एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळायची. कोणालाही ते नावाने हाक मारायचे, त्यांच्या भूतकाळाबद्दल सांगायचे आणि योग्य मार्ग दाखवायचे. हे पाहून लोक थक्क व्हायचे. त्यांनी कधी स्वतःला देव म्हटलं नाही, पण त्यांच्या प्रत्येक कृतीत देवत्व जाणवत होतं. आजही अक्कलकोटमध्ये त्यांची समाधी आहे आणि हजारो लोक तिथे जाऊन प्रार्थना करतात. अनेकांना अजूनही त्यांच्या कृपेचा अनुभव येतो. म्हणूनच म्हणतात, स्वामी समर्थांचा जन्म झाला नाही, ते थेट अवतार होते. जर तुमचा विश्वास खरा असेल तर स्वामी समर्थ तुमच्यासोबत नेहमी असतात. फक्त श्रद्धा आणि भक्ती हवी. जर तुम्हाला स्वामी समर्थांचे नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.